एक 22 वर्षाचा तरुण 35 ते 40 या वयोगटातील 4 महिलांसोबत शरीरसंबंध करायचा वेगवेगळे. पण एक दिवशी त्याने 4ही महिलांना लॉजवरती बोलवलं आणि या 5 जणांनी मिळून शरीरसंबंध बनवायला चालू केले. पण त्या पोरानं पॉवरच्या गोळ्या खाल्लेल्या होत्या. त्याच्यानंतर त्या रूममध्ये असं काही घडलं या 5 जणांमध्ये की तुम्ही म्हणणार की खूप वाईट झालं. तर मित्रांनो, पूर्ण स्टोरी सांगतो तुम्हाला. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. तर नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना घडलेली आहे मित्रांनो, ही उत्तर प्रदेशमधील बेलाखेडा छोट्याशा गावातील घटना आहे. तर विषय असा आहे की बेलाखेडामध्ये 4 महिला राहायच्या. सीमा, रेखा, कविता आणि मीनाक्षी. या 4 महिलांचे पती मुंबई, पुणे या ठिकाणी जाऊन काम करून पैसे कमवून घरी पाठवायचे. आता यांचे पती 2 वर्षातून एकदा घरी यायचे. मग आता 2 वर्षातून पती एकदा घरी आल्यानंतर 15 दिवस मनसोक्तपणे शरीरसंबंध करायचे. पण ज्या वेळेला पती गावातून जायचे त्यावेळेला यांच्यासोबत शरीरसंबंध करण्यासाठी कोणी नसायचं. तर आता करायचं काय? 4ही महिला 35 ते 40 वयोगटातील होत्या. यांचा विषय असा होता की यांची जवानी आत्ताच येऊन यांना धडकलेली होती. ज्या वेळेला 25-24 वय होतं त्यावेळेला लेकरं बाळं सांभाळण्यात यांचं आयुष्य गेलं. पण आता निवांत झालेल्या होत्या. लेकरं बाळं शाळेला जायची. पण आता यांना यांच्या शरीराची भूक अशी काही धडकलेली होती की त्यांना शरीरसंबंध दररोज पाहिजे होते. पण यांचे पती तिथं नव्हते ना, मग करणार काय? या चौघींनी ग्रुप बनवला. ग्रुप बनवून यांच्यातच या चौघी एकमेकीच्या शरीराचा आस्वाद घ्यायच्या, हस्तमैथुन करायचे. पण ते काय भागत नव्हतं. जो एक पुरुष यांना सुख देऊ शकतो स्वतः मिळून घेऊ शकत नव्हत्या. तर अशातच यांचा ग्रुप बनलेला होता. यांच्यामध्ये डिस्कशन चालायचं की काय करायचं. एक दिवशी यांना इंस्टाग्रामवरती एक रील दिसली. त्यांच्याच गावातला एक पोरगा व्हिडिओ बनवत होता, मनीष नावाचा. दिसायला स्मार्ट होता, हँडसम. याला सोशल मीडियाचा प्रचंड नाद होता. व्हिडिओ बनवणे, इंस्टाग्रामवरती टाकणे, रील बनवणे, यामुळे हा खूप फेमस होता त्यांच्या गावामध्ये. तर या महिलांनी विचार केला की आपण जर ह्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करून शरीरसंबंध बनवले तर आपल्याला जास्त फायदा होईल आणि कोणाला कळणार पण नाही. असं म्हणून या चौघींनी वेगवेगळे याला मेसेज करायला चालू केले. आता वेगवेगळे मेसेज केले. यांनी थोडे यांचे असे तसे फोटो पाठवले. थोडं ब्लाऊज वगैरे खाली करून व्हिडिओ पाठवले, फोटो पाठवले. आणि ह्या म्हटले की मी तुझ्यासोबत रील बनवले तर तुला चांगली रीच भेटेल, तुझे व्हिडिओ व्हायरल होतील. 22 वर्षाचा तरुण मनीष याने विचार केला की हो बरोबर आहे, ज्या 22 वर्षाच्या पोरासोबत 40 वर्षाच्या महिला दिसतात त्यावेळेला इंस्टाग्रामची रील नक्की व्हायरल होते. त्यावेळेला त्याने काय केलं की होकार दिला. एका महिलेसोबत याने रील बनवायला चालू केली. या चौघींनी सांगितलं नव्हतं की या चौघींचा ग्रुप आहे. मनीषला पण माहीत नव्हतं. हळूहळू यांनी रील बनवत मनीषसोबत एवढी ओळख वाढवली की त्याच्यासोबत घट्ट मैत्री केली आणि त्याच्यासोबत अशा काही गप्पा मारायच्या ज्यामुळे मनीष उत्तेजित होईल आणि नंतर त्याला हळूहळू डाव टाकून शरीरसंबंधापर्यंत घेऊन आल्या. आता एकीसोबत शरीरसंबंध बनवायचा, रील बनवायचा दुसऱ्यासोबत उद्या, असं याचं रुटीन झालं. 6 महिने झालं, 7 महिने झालं. या 7 महिन्यामध्ये याने चौघींसोबत रील पण बनवल्या, शरीरसंबंध बनवले. हा इंस्टाग्रामवरती 10,000 फॉलोअर्सवरून 80,000 फॉलोअर्सवरती आला होता. मनीषला आता कळून चुकलं होतं की आपल्या हातात सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबड्या लागलेल्या आहेत. याने काय केलं, ज्यावेळेला शरीरसंबंध बनवायला जायचं या चौघींसोबत त्यावेळेला याने व्हिडिओ बनवायला चालू केले. इंस्टाग्रामवरती तर फेमस आहेच आहे. याने विचार केला की आता आपण असलेली वेबसाईटवरती व्हिडिओ बनवून टाकावे, त्यातून पैसे मिळवावे. या तर चौघी आहेतच, 4 व्हिडिओ बनतात रोज. तर त्याने असं करायला चालू केलं, व्हिडिओ वगैरे बनवून ठेवले, अपलोड करायला चालू केले. आता या महिलांना तर काही याच्याबद्दल कानोकान खबर नव्हती. पण मनीषला हळूहळू लक्षात आलं की या चौघींचा एक ग्रुप आहे. यांनी विचार करून याला फसवलं आहे. त्याला काही अडचण नव्हती. 22 वर्षाचा तरुण होता. त्याने यांच्यासोबत शरीरसंबंध बनवणे चालूच ठेवले. आता या चौघींनी त्याच्यासोबत अशी डिमांड केली की आम्ही चौघी एकत्र येणार, तू आमच्यासोबत शरीरसंबंध बनव. त्याला तर पाहिजे हेच होतं, कारण त्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी त्याला मस्त होतं. त्याने होकार दिला. पॉवरच्या गोळ्या वगैरे घेऊन आला. एका लॉजवरती जागा ठरली. त्या ठिकाणी जाऊन या 5 जणांनी शरीरसंबंध बनवले. मनीषने व्हिडिओ वगैरे बनवून ठेवले होते. त्याने अपलोड केले अश्लील वेबसाईटवरती. त्याला चांगला रिस्पॉन्स आला. त्यामुळे त्याने पुन्हा या चौघींना बोलवलं. बायांच्या लक्षात आले की आता आपल्याला असं करून हा लत लावून घेणार आणि आपल्यासोबत असंच कायम शरीरसंबंध करणार. त्यामुळे त्यांनीही काय बोलले नाहीत. ज्या वेळेला मनीष बोलवल त्यावेळेला चौघी मिळून जायचे. मनीष आता आठवड्यातून 3-4 वेळा या चौघींसोबत शरीरसंबंध बनवायचा. शरीरसंबंध बनवल्यानंतर व्हिडिओ बनवून वेबसाईटवरती अपलोड करायचा. या महिलांना याचा कानोकान खबर नव्हती. पण काही अडचण नाही, त्यांना पण काही अडचण नव्हती. त्यांचे पती लांब होते
यांना शरीर संबंध बनवायचे होते, हे त्याच्यासोबत शरीर संबंध बनवायचे. असेच काही दिवस गेल्यानंतर आता काय होतं की मनीष या चौघांसोबत गोळ्या खाऊन पॉवरच्या शरीर संबंध बनवायचा, पण आता त्या गोळ्या काय त्याच्यावर तेवढ्या काय परिणाम करणार झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचा टायमिंग एवढा कमी होत गेला की त्या महिला नाराज व्हायला लागल्या. आता ज्या वेळेला महिला नाराज झाल्या त्यावेळेला त्यांनी याला टाळाटाळ करायला चालू केली. ना रील बनवायच्या ना यायच्या त्याच्यासोबत शरीर संबंध बनवण्यासाठी. तर या महिलांनी त्याला टाळाटाळ केल्यानंतर मनीषने त्यांना कॉल केला. चौघींना व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पाठवले, जे की याने अश्लील व्हिडिओ बनवले होते. त्याने त्याला ब्लॅकमेल करायला चालू केलं. म्हणला तुम्ही जर माझ्यासोबत नाही आला तर मी हे व्हिडिओ व्हायरल करेन. असं म्हटल्यानंतर त्या महिला पूर्णपणे घाबरून गेल्या. म्हणले की आपली इज्जत जाणार पूर्णपणे. त्यामुळे यांनी विचार केला की ठीक आहे, काही अडचण नाही, ये म्हटल्या. आज या लॉजवरती भेटू. आता या चौघींनी पूर्ण प्लॅनिंग करून ठेवली होती. याची फिल्डिंग सेट केली होती. ज्या वेळेला तो तिथं आला गोळ्या घेऊन, यांनी सुरुवातीला त्याच्यासोबत शरीरसंबंध केले. ज्यावेळेला या चौघींची संतुष्टी झाली, या चौघींनी मिळून तिथं मनीषचा गळा आवळून तिथंच पटक्याला लटकवून दिलं. आता या चौघी तिथून निघून गेल्या. मनीषने काय केलं होतं की या शरीरसंबंधाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी मोबाईल लपवून ठेवलेला होता. हे यांच्या लक्षात नव्हतं. त्यांनी लटकवल्यानंतर गेले निघून. तिथं साफसफाई करणारा एक कामगार आला. त्यावेळेला त्यानं बघितलं की मनीष लटकलेला आहे अर्ध्या नग्न अवस्थेत. तर पोलिसांना फोन केला. पोलीस आले. त्याची बॉडी ताब्यात गेली. पोस्टमॉर्टमला पाठवलं. तर असं लक्षात आले की गळा आवळलेला आहे. तर आता शेक कोणावरती? या 4 महिलांवरती. या 4 महिला आपल्या आपल्या माहेरी जाऊन फरार झालेल्या होत्या. आता काय सापडतात? पोलिसांनी त्यांची फिल्डिंग सेट केली. त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या म्हणायच्या आम्ही काहीच केलं नाही. पण पोलिसांच्या हातात तो मोबाईल लागला होता रेकॉर्डिंग केलेला, लपवून ठेवलेला मनीषने. तर मनीषचा तो व्हिडिओ त्यांना दाखवला. त्यावेळेला त्यांनी ढसाढसा रडायला चालू केलं आणि पूर्ण स्टोरी सांगितली, कसं काय आम्ही याला फसवलं, कसं काय पुढे घडलं. नंतर याने ब्लॅकमेल करायला चालू केलं म्हणून आम्ही याचा काटा काढला. आता या 4 महिला तर पोलिसांच्या ताब्यात आहेत मित्रांनो. पण मला सांगा यामध्ये चूक कोणाची? मला नाही वाटत की या महिलांची चूक असेल, पण मनीषची चूक आहे. यांच्यासोबत शरीरसंबंध करायचा, व्हिडिओ बनवून अपलोड करायचा. यांनी यांची लत लागून घेतली. या महिलांना तर शरीरसंबंधाची गरज होती म्हणून यांनी फसवलं. पण मनीषने असं करायला नको पाहिजे होतं. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.